जाऊया सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय। एका बाजूला टीम असेल मालबिडी तर एका बाजूला विश्वगड। सन्मान चिन्ह ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले होते उल्हास कान्हा शेलार, कोणी प्रतिनिधी उपस्थित आहे का? उल्हासजी कान्हा शेलार सर आहेत, त्यांच्या माध्यमातून हे सन्मान चिन्ह या ठिकाणी देण्यात आलेले होते। चला सामना सुरू करा। मालबिडी संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा। आपण ज्या ट्रॉफी पाहत आहात चला प्रथम आपण नॉन स्ट्राइक हार्दिक 2च मिनिटं घेतो तुझे फक्त मी। या ठिकाणी प्रथम द्वितीय तृतीय आपण जे ट्रॉफी जे पाहत आहात कैलासवासी श्री गणेश गोपाल पाटील माजी उपसरपंच यांच्या स्मरणार्थ सन्माननीय श्री गिरीश गोपाल पाटील यांच्याकडे या ज्या ट्रॉफी देण्यात आलेल्या आहेत। मॅन ऑफ द सिरीज अद्वैत डॉक्टर आशिष जाधव यांच्या मार्फत देण्यात आलेले सन्मान चिन्ह आहे श्री उल्हास कान्हा शेलार यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समन श्री बेंडू मिठू नाईक यांच्याकडून बेस्ट बॉलर श्री रत्नाकर श्रीपत पाटील यांच्याकडून पाणी व्यवस्था प्रदीप अनंत पाटील यांच्या माध्यमातून धन्यवाद सर। जाऊया मैदान मध्ये। सलामीला 2 बॅटर एका बाजूला असेल नितेश, स्ट्रायकर नितेश तर नॉन स्ट्राइक हार्दिक, गोलंदाज मार्कर गोलंदाज आकाश। आता मात्र सामना सुरू होतोय आणि चेंडू पडण्याच्या आधीच मात्र षटकार हॅट्रिक साठी महेंद्रजी गायकर साहेब यांच्याकडे विश्वगड साठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। पहिल्या चेंडूवर मोठा आक्रमित म्हणेन, पहिल्या चेंडूवर त्रिफळाती झालाय बाद होणारा फलंदाज नितेश बॅक टू डगआउट। कसं आहे ना रोहिदास भाऊ, ज्यावेळेस तुम्ही क्रिकेट खेळत असताना तुम्हाला तुमच्या एसट्या ज्या त्या सांभाळून ठेवाव्या लागतात। ज्यावेळेस आपण घरातून बाहेर निघतो ना तेव्हा दरवाजाला आपण लॉक लावून जातो। का लॉक लावून जातो तर कोणी येऊन चोरी करू नये। आणि हा जो नितेश या ठिकाणी जो बाद झालेला आहे मित्रांनो, खूप मेहनत परिश्रम करून अगदी पोलीस दलामध्ये सुद्धा कार्यरत आहे। जरा जोरदार त्याच्यासाठी सुद्धा टाळ्या होऊन जाऊ द्या। नितेशाने यष्ट्या दाखवल्या आणि गोलंदाज आकाश यांनी त्या वाकवल्या। नवीन बॅटर आलेले तुषार, पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केलेल्या आकाशाने ज्युनियर असे दोन्ही संघ। आता मात्र सन्मान दिलेले स्क्वेअरलेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळेल। एका धावने अकाउंट ओपन केलेले तुषाराने, अकाउंट ओपन संघाचं धावसंख्या 1-1। अगदी जिथे पाहावे तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षक। मॅचला मजा येणार आहे रोहिदास, का मजा येणार आहे ना, कारण दोन्ही ज्युनियर संघ आहेत। नक्कीच प्रेक्षक दर्दी त्याच्यामुळे झाले इथे गर्दी। चहू बाजूने प्रेक्षक आणि प्रेक्षकच आपल्याला पाहायला मिळत आहेत। आकाश हो वेगात आलेला चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये। डॉट बॉल। सतीश लोणे आणि 2-3 वर्षापूर्वी हा संघ बांधलेला आहे। पहिले वाटलं होतं का हा एकदम नबला संघ आहे, परंतु ह्या 2 वर्षामध्ये काय या संघाने कमबॅक केलेले आहे। फटका फसलाय क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, झेल पकडतोय, दुसरा गडी बाद, दुसरा हादरा, धावसंख्या 2-1। मी ज्या खेळाडूने जो कॅच घेतला ना त्या खेळाडूचा मी पहिल्या दिवसापासून त्याचा मी उल्लेख करतोय। आनंद नाव आहे, उत्तम गोलंदाजी करतोय, उत्तम क्षेत्ररक्षण करतोय आणि फलंदाजी सुद्धा उत्तम करतोय। अगदी तो खेळाडू जो आहे ना तो 11वीला आहे। काय फ्युचर असणार आहे या मुलाचं। नक्की जर आकाश या गोलंदाजाने विकेटची हॅट्रिक घेतली तर मनीष बोंबे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे। क्या बात आहे। आणि सर नुसती गोलंदाजी किंवा फलंदाजी करून आपला संघ मजबूत होत नाही, तर त्याच्यासाठी क्षेत्ररक्षण हे सुद्धा खूप महत्त्वपूर्ण असते। मालबिडी संघाकडून आज खूप मोठे पाठीराखे आलेले आहेत, कारण त्यांना माहिती आहे की मानिवलीच्या ग्राउंडवरती मॅच आहे म्हणजे पाहायला तर गेलंच पाहिजे, कारण गाव आपला खेळत आहे। पण मालबिडी संघाकडून शिस्त खूप महत्त्वाची, खूप शिस्त आहे। आकाश चांगला चेंडू, आता मात्र सन्मान दिलेला आहे चेंडूला, सन्मान देणं भाग पाडले आता,
खरं अचूक टप्प्यावर गोलंदाजी आकाशा हाताल तो धावसंख्या फक्त 1 2 बाद 1 हे षटकातील चेंडू टाकून झाले तब्बल 5 आणि 5 चेंडू मध्ये धावा दिल्या फक्त एक गडी बाद केला रे. कारण आकाशाने काल शनिवारच्या दिवसामध्ये खूप उत्तम फलंदाजी सुद्धा केली होती आणि आपल्या संघाला एकदम सहजगत्या म्हणजे विजयापर्यंत नेऊन ठेवलं होतं. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, चेंडू थोडीशी उचली घेतली, बॅकअप थोडासा दूर गेला आणि चेंडू अडवण्याचा प्रयत्न, चेंडू आता मात्र अडवण्यात यश आलेलं आहे. या ठिकाणी काय झालं माहिती आहे का, मॅरेथॉन लागली होती. मॅरेथॉन कशासाठी लागली होती, कारण 3 क्षेत्ररक्षक जे आहेत ते मात्र चेंडू अडवण्यासाठी धावत होते. एका षटकाचा स्केल समाप्त झाला, एका षटकाच्या समाप्तीने ते धावसंख्या झालेली ती म्हणजे 4. 5 चेंडू मध्ये फक्त 1 धाव दिली होती आणि शेवटच्या चेंडूवर धावून 3 धावा घेतलेल्या आहेत. एक बाद धावा झाल्या 4. चालू असणार सामना. ज्यांनी उशिरा मोबाईल खोलले असतील त्यांच्या माहितीसाठी टीम मालबेडी वर्सेस टीम विश्वगड या 2 संघामध्ये जयदुर्गा विश्वगड आणि गावदेवी मालबेडी या 2 संघामध्ये चालू असणार हा सामना. नवीन जर्सी मध्ये आज पाहतो आपण मालबेडी संघाला सौजन्य आहेत गुरुनाथ काचरे. निश्चित आहे ना, काय आहे ना, कारण तुम्ही गावासाठी जेव्हा खेळत असताना तेव्हा गावकऱ्यांचं मग काहीतरी कर्तव्य बजावत असतं. काय करायचंय तुम्हाला की आपली जी मुलं खेळायचे त्यांना प्रमोट करत चला आणि जेव्हा तुम्ही प्रमोट करणार ना तेव्हा त्यांचं नाव उंचावणार आहे. नक्कीच जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानामध्ये दुसरं षटक हाताळण्यासाठी. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आलाय आनंद आणि त्याचा सामना करेल डावखुरे. आता हा बॅटर अमोल, त्याला मोल नाही असा हा अमोल डावखुरे आता बॅटर आहे. नंदनवन खेळपट्टी आहे त्याच्यासाठी, परंतु पाहूया तो नंदनवन ठरवेल का, कारण मजबूत गोलंदाजी असणारा हा संघ मालबेडी गावदेवी मालबेडी. सोडून दिला चेंडू, परंतु हा चेंडू जातो निर्धाव. का मी या खेळाडूचा उल्लेख करतो ना वारंवार, त्याच्या मागचं कारण आहे, कारण या मुलाकडे खूप मोठं फ्युचर आहे. फक्त त्याला काहीतरी एखाद्या खेळाडूने जर त्याला सपोर्ट सहकार्य जर केलं ना तर निश्चितच मात्र आपल्या असोसिएशन मध्ये त्याचं नाव गाजेल. अगदी बरोबर. पहिला चेंडू डाळ हाताळला आनंदाने, दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालाय. काहीतरी कान मंत्र देतो सतीश लोणे गोलंदाज आनंदाला. पुन्हा एकदा दुधामान स्थितीमध्ये सापडला होता फलंदाज. 2 चेंडूंचा खेळ झाला, दोन्ही चेंडू मात्र निर्धाव पद्धतीने टाकलेले चेंडू आहेत. काय आनंदाच्याकडे मात्र एक्सपिरियन्स, कारण काय माहिती ना मित्रांनो, खेळ असो किंवा कोणतंही क्षेत्र असो त्याच्यामध्ये तुम्हाला अनुभव हा खूप मोठा गुरु असतो. त्याच्यामुळे अनुभव असेल ना तुमच्या पाठीशी तर तुमच्या पाठीशी काय तुमच्या पायाशी यश आरामात येऊ शकतं. तिसरा चेंडू हाताळण्यासाठी आनंद सज्ज झालाय. सामना करेल डावखुरे आत्ताचा फलंदाज. पुन्हा एकदा आता चांगला चेंडू आहे, खेळून काढलाय. 1 धाव मिळते, 1 धावाने धावसंख्या बऱ्याचशा वेळानंतर पुढे जाते. 5 धावा झालेल्या आहेत. चेंडूंचा खेळ झालेले 9 चेंडू मध्ये फक्त 5 धावा आणि 2 गाड्यांना तंबूचा रस्ता दाखवलेले. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज बाद झालेले आहेत. क्षेत्ररक्षक सजवताना सुद्धा खूप काळजी घ्यावी लागते. कधी कधी सर्कल मध्ये पॉवर प्लेचे षटक संपल्यानंतर 4 क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये राहणे बंधनकारक आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला, चेंडू पकडण्यात यश आलेलं नाही. त्या दरम्यान धावा मिळतील किती तर 2 धावने धावसंख्या वाढलेले, धावसंख्या झालेले माझे गुणलेखक सांगतात. धावसंख्या झालेले 7. 2 बाद 7. दुसरं षटक चालू. आता NR बोरपाडा संघ वाट पाहतोय कुठला संघाशी खेळायला मिळेल. टीम विश्वगड का टीम मालबेडी. बॅटची कडा घेऊन थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू गेला. 1 धाव मिळते, दुसऱ्याचा प्रयत्न. हा ना दोन्ही गाड्या एका रोलवर आणि धावचीच्या रूपाने बाद झाला अमोल.
कसं आहे ना, ज्यावेळेस ट्रेन चालत असताना त्या दोन्ही ट्रेन मात्र एकाच पटरीवर कधी येऊ शकत नाही. तसंच आहे मित्रांनो, तुम्ही जेव्हा क्रिकेट खेळताना जेव्हा तुम्हाला रन काढायचे असते तेव्हा त्रिसूत्राचा वापर करावा लागतो. यस, नो अँड वेट. आणि थोडंसं काय तू मे झालं आणि त्या ठिकाणी मात्र विकेट प्राप्त झाली ती रनआउटच्या रूपाने. अगदी बरोबर. कॉलिंग व्यवस्थित नव्हतं त्याच्यामुळं धावचीच्या रूपाने गडी बाद झाला. तिसरा धावसंख्या झालेली ती म्हणजे 7. आनंद फटका फसलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. पैकी थोडीशी स्वैर पाहायला मिळाले. आता त्याचा फायदा मिळतोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि 3 धाव पूर्ण. 3 धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून झालेले किती तर 11. अपिलजी कडव सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला विनंती असेल की आपण मंचावर यायचं आहे. अपिलजी कडव 2 षटक मला वाटतं समाप्त झाले असतील ना रोहिदास सर? 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 चेंडू मध्ये धावा जमा केल्या आहेत त्या 11 आणि 3 गडी बाद झाले. वेलकम अपिल सर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती मात्र 11. अजूनही 2 षटक बाकी आहेत. सो मालबिडी संघ प्लीज फास्ट, कारण अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. तुमचा खेळ पाहण्यासाठी मात्र खूप या ठिकाणी प्रेक्षक वर्ग जमा झालेला आहे. जयदुर्ग विश्वगड असेल, येणार बोरपाडा असेल, तुम्हा तिन्ही संघांचा खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी खूप मोठ्या उत्साहाने या ठिकाणी प्रेक्षक आलेले आहेत. सो जरा घाई करा आपण प्लीज. सतीश लोणी अँड कंपनी आपल्यास विनंती असेल, आपण सुद्धा एक आयोजक नियोजक आहात. तिसरं षटक हाताळण्यास अतुल तडाखा पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार ₹100 पारितोषिक सुद्धा लावलेलं महेंद्र गायकर यांनी. तुम्हाला 3 षटकार मारायचे आहेत, ₹500 घेऊन जायचं आहे. 1 तर आलाय, अजून 2 येणं बाकी आहे आणि 2 जर आले तर मात्र निश्चितच मात्र सामन्याला कुठेतरी कलाटणी मिळेल. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज अतुल. मालबिडी संघ टाइम सेट केलेले 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक टाकायचे. पावलामध्ये चुकतोय. पुन्हा माघारी फिरतोय. मृत चेंडू घोषित करतायत पंच. धावा झाल्यात तर किती तर धावा झाल्या 17. 3 बाद 17. हो, षटकार लगावल्यानंतर लगेच कमबॅक करण्याचा प्रयत्न चालला अतुल्याचा. धावसंख्या स्थिर 17 आणि खतरा कुठल्या संघाला होईल हा खतरा पाहणे गरजेचं. चौकार, षटकार की गडीबाद की डॉट बॉल. सोडून दिला चेंडू आलाय वाईट. पंच इशारा करतायत. अतिरिक्त धावाने एका धावात वाढ झालेला हा चेंडू पुन्हा टाकावला गोलंदाज अतुल या गोलंदाजाला. धावसंख्या 1ने वाढलेली, 1ने वाढून पुढे गेले. धावसंख्या 3 बाद 18. वाईट, पुन्हा एकदा वाईट, पुन्हा वाईट. 2 चेंडू वाईट हाताळलेले आहेत. पंचांचा निर्णय अंतिम राहील. धावसंख्या 19. धन्यवाद अशोक भाऊ. अशोक पाटील आमच्यापासून रजा घेत आहेत. आमचे वर्गमित्र, परम मित्र. खूप आम्ही मजाक मस्ती सुद्धा त्यावेळेस शाळेमध्ये केली. तो काळच वेगळा होता अशोक. दुगारपाटा शाळा असेल. हा, हो, अगदी ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू मात्र फलंदाजाला मात्र नीटचा समजला नाही आणि हलक्याच हाताने कट केला चेंडू आणि 1 धाव घेतली. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या 20. धावा झाल्यात 20. तिसरं षटक चालू. या षटकातील काहीचे चेंडू शिल्लक आहेत. वाटतं 3 चेंडू शिल्लक असावे, कारण 2 चेंडू लगातार वाईट हाताळलेले आहेत. 3 चेंडू शिल्लक या षटकातील गोलंदाज अतुल या गोलंदाजाचा.
अगदी मैदानाला गुदगुला करीत चेंडू चाललाय 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 सीमारेषेच्या बाहेर चौकार. रोहिदास आता कसा चेंडू गेला माहितीये का? ज्या पद्धतीने संकेत गायकराचे शेरा शंभू बैल पळतात ना, अगदी छकड्याच्या पद्धतीने चेंडू धन 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 करी सीमारेषा पार गेला. संकेत गायकर यांनी कालचा दिवस गाजून ठेवला होता. त्यांच्या वडिलांचं स्टेटस बघितले ते 7 गोळा ते 30 धावा बरेचसे काय स्टेटस त्याचे होते. तडाखा काल जिथे थांबला होता तिथूनच सुरुवात केलेला संकेत गायकर. का मला संघांचा कर्णधार मला घोषित केलंय, त्याचं मात्र या ठिकाणी आता एक उदाहरण दाखवलेलं आहे. 2 चेंडूमध्ये 10 का दम दाखवलाय. धावसंख्या झालेले 30. बाद एक मोठा मासा मित्र, मासाने तर देव मासा म्हणायला हरकत नाही. संकेत बॅक टू पॅव्हलियन डीजे. दिले 30. 4 बाद 30. नवीन बॅटर प्रसाद. तीन षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर टीम विश्वगड संघाची धावसंख्या झालेले 4 बाद 30. चौथे षटक हाताळण्यासाठी आलेले साहिल. चला घाई करा मित्रांनो, अजून आपल्याला फायनलचा सामना अगदी लख सूर्यप्रकाश मध्ये खेळायचा आहे. कसं असं ना रोहिदास भाऊ, आपण किती ओरडलं ना तर एखाद्याला जे करायचं ना तो तेच करणार. तुमची इच्छा आहे की प्रकाश ज्योतामध्ये सामना खेळला पाहिजे, आयोजकांची इच्छा आहे प्रकाश ज्योतामध्ये खेळला पाहिजे. आता समोरच्या दोन्ही टीम येतील त्या काय सांगणार माहिती का? ना 4 ओव्हरच्याच खेळवा ना. काय त्याच्यामुळेच आयोजकांनी निर्णय घेतलेला आपण 10चा फुल खेळवतो, परंतु आज फायनल डे 8चाच फुल खेळवण्यात आला. कशा ठिकाणी जास्तीत जास्त षटकाचे सामने आपल्याला खेळायला मिळावे. हो काय चेंडू होता आणि पंच सांगतायत बाद एसटी उद्ध्वस्त. क्या बात है डीजे. आणि धावसंख्या किती तर 30. आयुष पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करेल, कारण पहिल्या चेंडूवर दमखम दाखवला साहिल या गोलंदाजाने. गुरुनाथ कचरे यांच्याकडून पारितोषिक आलेले साहिल यांनी जर विकेटची हॅट्रिक घेतली तर 200 रुपये पारितोषिक आलेले. गुरुनाथ काचरे आमचे परम मित्र, हे स्पॉन्सर आपण त्यांचे जर्सी पाहतो ना, गुरुनाथ काचरे यांच्याकडूनच लाभलेले आहे. काय निर्णय तो पंचांचा. 22 रुपयाने आलेले 1 धाव. एका धावाने धावसंख्या आता बऱ्याचशा वेळानंतर पुढे गेले 31. साहिल यांनी विकेटच्या हॅट्रिक साठी गुरुनाथ काचरे
यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. जर्सी आपण पाहताय मालबेडी संघाची ती गुरुनाथ काचरे यांच्याकडूनच लाभलेले. काय चेंडू आहे, काय चेंडू पडला, काय चेंडूने वळण घेतलंय. फिरकीचा जादूगार म्हटलं जातो या गोलंदाज साहिल या गोलंदाजाला. धावाना लगाम घातलेले, धावा झाल्या 31. साहिल शॉर्ट पॉइंटिंगच्या दिशेने चेंडू गेलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे एकदा पूर्ण केलेला. दुसरीचा प्रयत्न असणार आहे आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये 2 धावा पाहता पाहता पूर्ण झाले. 2 धावांनी धावसंख्या वाढते, धावसंख्या झाले 33. वारंवार पारितोषिक येते साहिलसाठी. अजून एक पारितोषिक लागलं होतं परंतु चेंडू शिल्लक आहेत मित्रांनो 2, त्याच्यामुळे हॅट्रिक होऊ शकत नाही. त्याच्यामुळे ते पारितोषिक आम्ही वापस केलेले. परंतु एखादा 9 चेंडू जर असला संधी घेईल फलंदाज. अरे सांभाळ डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलेला एका धावेसाठी. धावसंख्या झाले 34. धावांना लगाम घातला या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवर विकेट, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर 2 सिंगल. एक चेंडू शिल्लक आहे. या चेंडूवर काय घडेल, काय बिघडेल, टार्गेट काय ना या चेंडूवर सांगून जाईल. किती धावा होतील का याच धावसंख्येवर रोकेल साहिल. एखादा मोठा फटका. एक धाव तर मिळालेले आहे. दुसऱ्याचा प्रयत्न असणारे क्षेत्ररक्षक एकाच्या हातातून खेचून घेतलेले आणि बाद. 21 धाव मिळेल. चांगली फेक. दोन्ही संघाच्या माहितीसाठी धावसंख्या झालेले 35. 36 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 36 धावा. मात्र वेल दौडू नका मित्रांनो. तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही तुम्हाला 4 षटके खेळण्याची संधी दिली, त्याच्यामुळे आता आपण वेल दौडूच नका. लगेचच क्षेत्ररक्षक सजवून घ्यायचा विश्वगड आणि सलामीचे बॅटर मालबेडे आपण लगेच पाठवून द्यायचे. दरम्यान या ठिकाणी आमच्या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय रमेशजी दत्तात्रय पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम 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 रमेश दादा. तदनंतर राजेश लडकू पाटील माऊली यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. वेलकम. श्रीकृष्ण क्रीडा मंडळावर ज्याचं खूप प्रेम आहे आमचे रमेश दादा पाटील यांचं या संध्याकाळच्या सत्रामध्ये या चषकामध्ये या मुख्य मंचावर आगमन झाले. दादा आपले मनपूर्वक अभिनंदन. अगदी बिझी शेड्यूल असताना सुद्धा तुम्ही या स्पर्धेला हजेरी लावले, आपले मनापासून आभार. चला क्षेत्ररक्षक तर सजून झाले. सलामीचे बॅटर मालवेडे आपण लगेच पाठवायचे आहेत. चेंडूची पूर्तता करायची. पंच चेंडूची मागणी करतायत. चला जास्ती वेळ लवडू नका. आता मालबेडी संघ चला याच्यानंतर फायनलचा सामना खेळायचा आहे. कुठला संघ असेल, मालबेडी की विश्वगड? एका बाजूला वाट पाहतो संघ NR बोरपाडा. बिंदास्ती लसणे यांचं लक्ष लागलंय कुठल्या संघासमोर आपल्याला खेळायला मिळेल. रणनीती ते नक्कीच आता आखत असतील दोन्ही संघाविरुद्ध.
श्रीकृष्ण क्रीडा मंडळ मानिवली आयोजित भव्य ओरम टेनिस क्रिकेट स्पर्धा कवाड अंबाडी असोसिएशनच्या अंतर्गत खेळवले जाणारे हे सगळे सामने होते. पहिल्या दिवसामध्ये 10 सामने खेळले होते, दुसऱ्या दिवसामध्ये 10 आणि आजचा सोमवारचा दिवस प्रजासत्ताक दिनाचा दिवस. या प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधून आम्ही या ठिकाणी हे जे स्पर्धा जी आहे ती आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये आम्हाला बऱ्याचशा जणांनी सहकार्य केलं. अगदी आपण जे बॅनर व्यवस्था पाहत आहात आमच्याच गावातील नितेश पाटील अर्थातच आबी यांनी संपूर्ण ही बॅनर व्यवस्था दिलेली आहे. स्वर्गीय सतीश सुरेश पाटील याच्या स्मरणार्थ आपण पाहत आहात जो मंडप व्यवस्था जी करून दिली होती. अर्थातच धनंजय पाटील TDC बँक कर्मचारी डॉक्टर सुशील पाटील यांचे बंधू. बोलूयात मॅच कडे. धन्यवाद सुजित सर. पहिला चेंडू फुलटा चेंडू होता परंतु त्या पाहिजे असा फायदा उठवता आलेला नाही. म्हणून एका धावाने अकाउंट ओपन केलेलं आहे. आधी आनंदाने अकाउंट ओपन झालंय संघाचा. तुम्हाला 24 चेंडू मध्ये धावांची आवश्यकता किती तर 36. 24 चेंडू आणि 36 धावा. क्षेत्ररक्षकांचं प्रोत्साहन वाढवताना पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू कुठे जाईल पंच काय म्हणतायत. चौकार की डिक्लेअर. 4 धावा. दोन्ही चेंडू फुलटाच होते. पहिल्या चेंडूवर टायमिंग साधता आलं नव्हतं परंतु या चेंडूवर आलाय चौकार. धावा झाल्यात 5. मनीष बोंबे यांच्याकडून पारितोषिक लाभलेल्या या चेंडू नंतर 1 धाव मिळते आणि एकाच धावावर समाधान मानतायत. धाव संख्या झाले 6. कुठलाही फलंदाजाने जर रोहिदादा या ठिकाणी पारितोषिक लागले चौकार षटकारांसाठी मालवेडी गावचे सुपुत्र दीपकजी पाटील साहेब यांच्याकडनं प्रत्येक चौकाराला प्रत्येक षटकारास 200 रुपयाचं पारितोषिक आहे आणि जर लगातार 100 रुपयाचं पारितोषिक आहे आणि लगातार जर 3 षटकार मारले तर 500 रुपये. मनीष पाटील यांच्याकडे लगातार 3 षटकारास 200 रुपयाचं पारितोषिक आहे. झेलची चरमाने बाद झाला घडी. पहिला आदरा मिळतो. धावसंख्या 1-5-6. आनंद हा झेलच्या रूपाने बाद झालाय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज आलाय महेंद्र. म्हटलं तर महेंद्र मागेची आठवण येतो. भिवंडी तालुक्याचा बेस्ट फिनिशर त्याला मानला जातोय. त्याचे फटके पाहूया. हा महेंद्र गावदेवी मालबेडी संघासाठी काय करेल. समोर गोलंदाज आहे. चौकार षटकारांचं पारितोषिक घ्यायच्या नादामध्ये तर आउट झाला नसावा ना आनंद. नाही लालच बोरीबाला आहे असं सुद्धा होऊ शकतो कधी कधी. हार्दिक बॅटची वरची करा. चेंडू थोडा वेळ हवे. चेंडू जातो एका धावेसाठी. एका धावाने धावसंख्या वाढते. 1 धावाने हळूच धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या झाली 7. 19 चेंडू आणि 19 चेंडू मध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. मॅच बघायला मजा येणार आहे रोहिदादा. मजा येईल. सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल शंकत नाही. शेवटच्या षटकापर्यंत तो जाईलच कारण 19 चेंडू आणि 29 धावा आहेत. 1-2 जर मोठा फटका आला तर सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न करतील परंतु डॉट चेंडू गडी बाद केले विश्वगटच्या ह्या गोलंदाजांनी तर कमबॅक करतील. फटका फसला. चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचलाच नाही. एकदा पूर्ण. एका धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेले 8. 18 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. अचूक माहिती देताना आमचे टीव्ही स्कोरर सुद्धा. निश्चितच मित्रांनो आता येत्या काही दिवसामध्ये आपल्याला कुणबी महोत्सव
भरवला जाणार आहे आपल्या दुगाडफाटा परिसरामध्ये. अगदी दुगाडफाट्यावरतीच हा कुणबी महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी जेवढं जणांना जमेल तेवढं सगळ्यांनी आपण सहकार्य करायचं आहे. नक्कीच या कुणबी महोत्सवामध्ये सर्वांचं सहकार्य लावायला हवे. आपल्या परिसरामध्ये एक मोठा कुणबी महोत्सव होतोय. काही 1-2 वर्षामध्ये गॅप म्हटलं तर आता पुन्हा एकदा पुढे आलेले आहेत सर्वजण आणि पुन्हा एकदा मोठ्या जोशात हा कुणबी महोत्सव इथे साजरा होणार आहे. ठिकाण असेल दुगाडफाटा असनोली दरम्यान. जाऊया मैदानामध्ये. 18 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. संकेत गायकर थोडस पावलामध्ये चुकतोय. संकेत पुन्हा एकदा माघारी फिरतोय. मृत चेंडू घोषित करतायत पंच. 18 चेंडू आणि 28 धावा. तसं गणित सोपं आहे, परंतु सोडवेल कुठला संघ? मालबिडी की विश्वगड? फटका फसलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो. काय प्रयत्न आता दादा मोठा मासा गळाला लागलेला आहे. ही कॅच किती महत्वाची होते बघा. सगळ्यांना माहिती होते ही कॅच खूप महत्वाची आहे. कारण संकेतने पहिल्याच्या मध्ये संकेत बघितलं काय करायचं तर थोडस थांबला. तो 2 माइंडेड झाला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आला. अतुलला वाटलं की काय होणार आहे, मी अतुलनीय कामगिरी करेल, परंतु अतुलनीय कामगिरी करण्याच्या नादामध्ये अतुल्याने मात्र विकेट गमावून बसला. सर एकदा आपण रिप्ले पाहूया कशा पद्धतीने झेल उडाला होता. पाहूया. सासूसनी केली पाठी ना जाऊया कल्ला तुझी क्षेत्ररक्षक धावत पुढे आला. तो काय झेल आली, काय ती रिॲक्शन जबरदस्त. क्षेत्ररक्षक तिथे होता भावेश. एक मोठा मासा घालायला लागला. 17 चेंडू मध्ये 28 धावांची आवश्यकता. हो कमबॅक केलेले नवीन बॅटर अतुल. मित्रांनो पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केली संकेत यांनी. दुसरा चेंडू निर्धाव, म्हणजे 2 चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारची धाव नाही अजून. हो अतुल दर्शवतो नाही चलेगी रणबंदी. चेंडू भिरकावून दिला सीमार से बाहेर. षटकार. कारण वेळ खूप झालेला आहे. आता मात्र या शेतकऱ्यांनी काय झाले थोडस सामन्याला थोडीशी कलाटणी प्राप्त झाली. गोलंदाजी करताना अतुल यांनी धावा दिल्या होत्या. 19 एक गडी बाद केला होता अतुल यांनी, परंतु त्यात मात्र सुचित सर वसूल करण्याच्या नादामध्ये आहे आता अतुल. अशा पद्धतीने फलंदाजी करतो अतुल. गोलंदाज संकेत पहिल्या चेंडूवर विकेट, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर षटकार. चांगला चेंडू पॉइंटच्या दिशेने ढकलून दिला, परंतु क्षेत्ररक्षण पहा किती दर्जेदार. 1च धाव. एका धावने धावसंख्या वाढते म्हणजे कोणाला सांगता धावा झाला आहेत 15. 14 चेंडू मध्ये धावांची आवश्यकता 21. 14 चेंडू आणि 21 धावा. घाई करायचे मित्रांनो, घाई करायचे. फलंदाज आपण सुद्धा जास्ती वेळ दौडू नका. नाही पुढचा सामना त्यांनाच खेळायचा असेल. चेंडू दिसला नाही दिसला त्याने आयोजन स्वतःचे लावायचे. दोन्ही संघाला माहिती आहे कुठल्या तरी एका संघाला खेळावे लागणार आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ दौडू नका. समोर संघ तगडा संघ आहे आर बोरपाडा. आता मात्र कॉम्बिनेशन कसं आहे, राईट अँड लेफ्ट अँड राईट. आता मात्र गोलंदाज सुद्धा लेफ्टी आणि फलंदाज सुद्धा लेफ्टी आहे. जैसे को तैसा मिला तो बडा मजा आहे म्हणतात ना. पाहूया ती मजा येईल का. संकेत गायकर, आपण कबड्डी खेळताना त्यावेळेस आपल्याला टाइम असतं ना, टाइम वेळेचं बंधन असतंय. यावेळेस पण मित्र समजून का की आपल्याला वेळेचं बंधन आहे. हो आवाज आला आणि पंच सांगतात घडी बाद. डीजे धन्यवाद डीजे. आता मात्र काय घडलं, आता मात्र 13 चेंडू आणि
13 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 21 धावा, जे समीकरण अगदी सोपं होतं, 9च्या सरासरीने चालायचं होतं. आता तिथे मात्र आस्किंग रन रेट जो आहे तो मात्र वाढत चाललेला आहे. वाढत चालेल. नक्कीच त्याचं कारण म्हणजे अचूक टप्प्यावर एक षटकार जर वगळला ना तर चांगली गोलंदाजी केली संकेत गायकर या गोलंदाजाने. डावखुरी आताचा गोलंदाज माघारी पाठवला, डावखुरी आताच्या फलंदाजाला फसवला गेलाय. जेलच्या रूपाने तो बाद झाला. मागे एष्ट्याच्या मागे चांगली कामगिरी करताना यष्टीरक्षक संकेत. पुन्हा एकदा मात्र त्याच पद्धतीने खेळले चेंडू मात्र जोपर्यंत कलेक्ट केला जाईल दुसऱ्या आता मात्र काय घडतंय, मात्र या ठिकाणी दरम्यान ज्यांनी आम्हाला 3rd नंबरचं जे पारितोषिक दिलेले आहे असे सन्माननीय माननीय आदरणीय चिकू विश्वास पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम 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 मित्रा. निश्चितच आपण कुणबी महोत्सवाची आता मागाशी जस्ट मी चर्चा करत होतो, त्या कुणबी महोत्सवाचे मुख्य आयोजक म्हणून जे भूमिका बजावत आहेत अनेक तरुणांना एकत्र घेऊन चालणारे असे चिकू विश्वास पाटील, आणि खूप मोठा मित्रांनो इव्हेंट असणार आहे आपल्यासाठी. तरी गेल्या अनेक वर्षापासून हा कुणबी महोत्सव जो बंद होता तो मात्र पुन्हा एकदा कुठेतरी चालू व्हावा. आणि काही दिवसातच माझी त्याच्याशी चर्चा झाली होती की सुचित भाऊ, नक्कीच तुम्हा तरुणांचं जर मला सहकार्य जर लाभलं ना तर निश्चितच आपण अशा याच्यापेक्षा अजूनही मोठमोठे इव्हेंट करू शकतो. यस मित्रा, कारण कुणबी महोत्सवाला आता मागाशीच आम्ही उल्लेख केला, रोहिदास दादांनी सुद्धा उल्लेख केला होता. ओरडू रोहिदास भाऊ. नक्कीच थोडा हा कुणबी महोत्सव थोडासा खंड पडला होता, परंतु चिकू दादा यांनी मनामध्ये आणलं की नाही, आता आपल्याला थांबून चालणार नाही, आपण हे कार्य आता हातामध्ये घ्यावं. आणि सर्व सवंगड्यांना त्यांनी आता जमा करण्याचा प्रयत्न त्यांचा सुद्धा चाललाय. अगदी जोशात हा कुणबी महोत्सव होईल यात शंकाच नाही. त्या दरम्यान अगदी 2 दिवसापूर्वी आगरी महोत्सव सुद्धा चालू आहे सोनाला मैदानावर. तिथे सुद्धा आपल्याला जर त्या आगरी महोत्सव मध्ये भाग घ्यायचा असेल तर आवर्जून घ्या. आता मात्र सामन्याकडे बोलूयात. सामन्याचं समीकरण काय असेल? 12 चेंडू 20 धावा. 12 चेंडू आणि 20 धावा, 10च्या सरासरीने रन करायचे आहेत. आता मात्र हा चेंडू कसा टाकला होता माहितीये का रोहिदास दादा? ज्यावेळेस आपली क्रिकेटची सुरुवात होते ना, क्रिकेटची चेंडूची क्रिकेट आपण ज्यावेळेस खेळायला सुरुवात करतो, अगदी धोपटण्यापासून खेळायला सुरुवात करतो त्या प्लास्टिकच्या बॉलापर्यंत, अगदी ललवा पद्धतीने टाकलेला चेंडू. ज्यावेळेस ललवा चेंडू टाकला जातो त्यावेळेस फलंदाजाला असं वाटतं की कसा मारू ना कसा नाही मारू. नाही, मी तर म्हणेन आता सामना जवळ नाही. 10 चेंडू 12 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे आधीच तुम्ही कर्जबाजारी आणि त्यात उसनेस आजारी अशा पद्धतीचा हा चेंडू असेल. निश्चित आधी कर्जबाजारी त्यात उसनेचे जारी तसंच झालेला हा प्रकार आहे. पाहूया, अजून एक क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकते. आता चेंडू शिल्लक आहेत, 12 धावा हवा आहेत 18. हवे चेंडू फटका क्षेत्ररक्षक घेतोय आणि अगदी योग्य वेळी पडलेला हा विकेट. गडीबाद. झेल कोणी घेतला? ज्या पद्धतीने चोराचा पाठलाग करतायत ना पोलीसमॅन, त्याच पद्धतीने चेंडूचा पाठलाग केला आणि हा झेल पकडलाय. त्याला माहिती आहे ना का करायचा हा पाठलाग, चोराचा पाठलाग का करायचा आहे? कारण मला धावा वाचवायचा आहे. आणि अगदी त्याच पद्धतीने त्याने धावला आणि चेंडू अगदी शेवटच्या क्षणापर्यंत नजर हटून नाही दिली आणि चेंडू मात्र कलेक्ट केला गेला. आता चेंडू आहेत 11 चेंडू मध्ये धावांची आवश्यकता आहे 18. एखादा मोठा फटका पुन्हा एकदा सामन्याचे चित्र वेगळं करू शकतोय. एखादा पुन्हा एकदा विकेट जर डॉट चेंडू आला तर वर्चस्व प्राप्त करेल विश्वगड. प्रयत्न तर केला होता परंतु टायमिंग व्यवस्थित साधता आलेला नाही. एकदा तुम्ही दुसऱ्याचा प्रयत्न करेल का? प्रयत्न मानस होता परंतु धाडस झालं नाही. एकच धाव मिळते. एका धावने धावसंख्या वाढलेला आहे. धावसंख्या झाले 19. चेंडू शिल्लक आहे 10 आणि 10 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. 10-17. रोहिदास दादा कव्हरला जर बघितलं ना 1 2 3 4 5 6 सहा क्षेत्ररक्षक जे होते ना ते कव्हर साठी गेले होते. आता एक धाव खूप महत्वाची. आता मोठे फटक्यांपासून वंचित ठेवलेल्या या गोलंदाजांनी सुद्धा असं चित्र दिसत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. खराब क्षेत्ररक्षण यालाच तर म्हणतात सुचित सर 1-2 का हो तिथे 4 धावा. या चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाले 23. 7 चेंडू शिल्लक आहेत 9.
आणि 9 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता. संकेत गायकरला काय वाटलं असेल माहितीये का, आता सूत तोडलाच आहे. हा, संकेत गायकरला वाटलं असं आता सूत तोडला, परंतु त्याने तोडाच्या नादामध्ये जो पाठीमागचा अपोजिट वाला होता तो येऊन निघून गेला. म्हणजे बैल सुतावर आला नाही वेळेला तो फाकला. ओ स्टेट ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहे. धाव मिळेल एकच, दुसरीचा प्रयत्न करेल का नाही. एका धावावर समाधान मानावं लागतं. एका धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 24. एक धावेचं मोल तुम्ही जसं मगाशी सांगितलं ना, ज्या वेळेस 6 चेंडू किंवा 1 धाव 1 चेंडू पाहिजे असते, त्या फलंदाजाला गोलंदाजाला जाऊन विचारायचं सोन्याचा भाव काय आहे ना, ते आता 1 ग्रॅम मध्ये जाऊन मोजायचं. त्यावेळेस आपल्याला कळेल की एक एक धावेची किंमत काय आहे. 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये धावा आहेत. हवा आहेत 12. सोडून दिला चेंडू, पण पंच आमच्याकडे वळतात. हा चेंडू उजव्या अष्टीच्या खूप बाहेर आहे, त्याच्यामुळे वाईट चेंडू हाताला. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल गोलंदाज भाविशाळा. धावसंख्या देखणी वाढलेली, धावसंख्या झाली 25. मालबीड संघामध्ये जिथे खामोशी होती ना, त्या एका चौकाराने मात्र काय झालं माहितीये का, पूर्ण एनर्जी निर्माण झाली. त्यांची ऊर्जा आता वाढलेली आहे चौकाराने. चेंडू शिल्लक आहेत 8 मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. हवे चेंडू क्षेत्ररक्षक आहे. चुकी होणार नाही. गडी बाद. आता फार दिवसांचा हट्ट आहे आणि कोकण दाखवायचं आहे. आता कोकण दाखवा नाही तर टोकन दाखवा. कारण का दाखवायचंय कोकण, कारण ही जी चुरस जे चालू आहे ना, ही श्रीकृष्ण क्रीडा मंडळ मानिवलीने जे आयोजित केलेल्या स्पर्धेच्या 3 ट्रॉफ्यांसाठी चुरस चालू आहे. नक्कीच पहिल्या ट्रॉफीवर कुठला संघ नाव करेल. आता चेंडू शिल्लक आहे 7 आणि 7 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. 7-11. 7 कोणाला मिळेल आणि बकरा कोण बनेल. थोडा वेळ हवे चेंडू क्षेत्ररक्षक आहे, परंतु ऐन वेळी पहा उंचीचा फायदा कशा पद्धतीने घेतलाय. आता मात्र घनी, घनी माहिती ना, आपण भवरा खेळलो की नाही, भवरे. भवरे खेळल्यानंतर जी घनी लागते की नाही, तशी घनी लागली होती. नुसती घाणारी. एक धाव होती तिथे 2 धाव धावसंख्या वाटते. धावसंख्यामध्ये कोणाला सांगता धावसंख्या झाली 27. आता चेंडू 6 आणि 6 चेंडू मध्ये धावांची आवश्यकता आहे 9. आता मात्र दोन्ही संघाची धगधग वाढलेली आहे. धगधग. निश्चितच सर्व प्रेक्षकांना मान्यवरांकडे विनंती असेल की जर सामना जर आवडला असेल किंवा या स्पर्धेचं जर आयोजन आवडलं असेल तर जरा जोरदार टाळ्या वाजवा. दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. सामना कोणी जिंको, मात्र विजय मात्र क्रिकेटचाच होणार आहे. सिद्दीक बाबाच्या म्हणण्यानुसार सामना कोई भी जीते अंदर कोई नहीं जाएगा. हाँ, सामना कोई भी जीते लेकिन अंदर कोई नहीं जाएगा. चला, टीम मीटिंग नकोय. आता काय करायचं ते गोलंदाजालाच करायचंय. काय करायचंय तो स्ट्राईकला जो फलंदाज आहे त्यालाच करायचंय. तुम्ही कितीही कानमंत्र दिला, त्या कानमंत्राचा वापर, कारण कानमंत्र दिला होता किरण मोरेला आणि काय झालं होतं ते तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे. 1 बॉलामध्ये गोल्डन 6 बसला. त्याच्यामुळे कानमंत्र देऊ नका. संकेत गायकर अँड कंपनी, आर यू रिक्वेस्ट टू. चला क्षेत्ररक्षक सजवा टीम विश्वगड. नाही विश्वगड काय माहितीये का, आम्हाला ना टाइम नुसार खेळायची सवय आहे ना. 1 मिनिटामध्ये आम्ही 3च रेड करणार, 2 रेड करणार, त्याच्या आम्हाला ती सवय आहे. त्याच्यामुळे आम्ही वेळेचं बंधन आमच्याकडे आहे, पण ते कबड्डीमध्ये आहे. क्रिकेटमध्ये आमच्याकडे वेळेचं बंधन नाहीये. चला असू द्या. क्रिकेट क्षेत्रामध्ये वरती पण खूप प्रेम आहे. कबड्डी मध्ये तर दुगाडपाटा परिसरामध्ये खूप नाव कमावलंय. आमच्या दुगाडपाटा परिसरामध्ये अनेक संघ आहेत. चला, मालबिडी संघ सुद्धा आता मात्र जरा नव्या जोशाने, नव्या जोमाने, कारण त्यांना आता सिनियर बी मध्ये खेळावं लागणार आहे. कारण कुठेतरी सुख आहे, कुठेतरी दुःख आहे. मी तर म्हणेन की आपल्या या परिसरामध्ये कबड्डीचे सामने सुद्धा जास्तीत जास्त व्हायला हवेत. श्रीकृष्ण क्रीडा मंडळ मानिवली क्रीडा मंडळ म्हणजे कबड्डीमध्ये आपलं सुद्धा मोठं नाव आहे, हे सुद्धा विसरून चालणार नाही. निश्चितच दादा, सगळ्यांना आवड आहे कबड्डीची, पण काय माहिती आहे ना की पुढारपण करायला कोण पुढे येत नाही.
सामन्याकडे उद्या 6 चेंडू 9 धावा, पुढे येऊन स्टेप आउट केले चेंडू. आता मात्र काय घडतंय, काय बिघडतंय? तिसऱ्या चौथ्या प्रयत्नामध्ये काय घडलंय त्या ठिकाणी कोणीच सांगू शकत नाही. बबल्या त्या ठिकाणी, यस बबल्या त्या ठिकाणी उपस्थित. मी नक्कीच बघितलं बबल्याला की बबल्याने निश्चितच सांगितलं की आउट आहे म्हणून. विरोधी संघ सर काही इंचाचा अंतर होता, नाहीतर नक्कीच हा षटकार होऊ शकला असता. पण काय माहितीये ना, मगाशी मी सांगितलं की तुम्ही जेव्हा क्रिकेट खेळताना तेव्हा तुम्हाला त्रिसूत्राचा वापर करायचा ना, यस नो वेटचा. आता कॅच घ्यायची होती तुम्हाला, त्या कॅच साठी तुम्हाला काय करायचं होतं, कॉलिंग करायचं होतं. तू वेट वेटा, मी घेतो, तू वेट. परंतु दोन्ही क्षेत्ररक्षकांना काय वाटलं की मी घेणार, माझा तरी फोटो येणार. आणि तू मे करता मध्ये काय लॉस झाला असतं ना, ते आता पुढील येणार बॉल मध्येच आपण सांगू शकतो. आता चेंडू शिल्लक आहेत 5 आणि 5 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 9 धावा. विकेट किती गेलेले आहेत? 7 विकेट गेलेले आहेत. हा, विकेट वरती पण लक्ष ठेवावं लागेल नाही का, कारण विकेट पण तसे गेलेले आहेत. मला वाटतं आता 7 म्हणजे 8 नंबरचा फलंदाज आला असेल, त्याने कधी विचारही केला नसेल की मला फलंदाजी येऊ शकते. 9 नंबरचा खेळाडू आता मैदानावर उतरलेले. चेंडू नंतर ती माहिती देण्याची एक तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवायची. उंची जास्त पुन्हा एकदा फटका फसला, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय. असे झेल दिसायला सोपे, परंतु ते पकडणे खूप कठीण असतात, खूप कठीण असतात. 5 6 7 8 9 क्षेत्ररक्षक एकाच ठिकाणी आले होते एक चेंडू पकडण्यासाठी. तेवढ्या मात्र धावा पण नव्हत्या आणि यष्टी रक्षकाकडे कोणीही नव्हतं. म्हणजे काय झालं काय समजलंच नाहीये. यष्टी रक्षकाकडे कोणच नाहीये. त्याने बघितलं इकडे कोण नाही, मला धावू दे. संकेत गायकर आला होता, पण आज रन किती पाहिजेत, धावा सांगा. आता 4 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. सर 2 धावा धावून घेतल्या होत्या. सर्व क्षेत्ररक्षक असे एकामेकाकडे पाहत होते. तिसरी धावाचा प्रयत्न केला असता तर ती सुद्धा झाली असती. नाही, आता मात्र काय असते माहिती ना, कूट कोणाच्यावर पडणार आहे, ज्याने कॅच सोडली त्याच्यावर. ओ आणि बाद संकेत क्रिकेटपटूंचे गान टीम मालवणी संघ एखादा डॉट बॉल 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता. अजून सामना मित्रांनो संपलेला नाही. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकून होत नाही तोपर्यंत कुठलाही बाकीत करू शकत नाही. हा क्रिकेट आहे. आता समीकरण कसं असेल माहिती रोहिदाचा, समीकरण असं असणार आहे 6 1 1 6 4 3 या 3 4 काही समीकरण असू शकेल. काय करायचे, धावसंख्या 7 आहे. आता 7 कोणाला मिळणार, विश्वगडला 7 मिळणार की मालवणीला 7 मिळणार. पाहूया 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. प्रेक्षकांच्या नजरा खिलून ठेवणारा सामना आहे. अवलामध्ये चुकतो मृत चेंडू घोषित करतायत पंच. आता प्रेशर गोलंदाजावर सुद्धा आहे, प्रेशर फलंदाजावर आणि प्रेशर आमच्या 12वा खेळाडू, त्यांची छाती धगधग धगधग धगधग. हे 2 माइंडेड जो गोलंदाज झाला ना, त्याचं आता उदाहरण तुम्हाला निश्चितच समजेल. नाही, एक धाव तर मिळाले. 2 माइंडेड ज्यावेळेस झाले होते ना, त्यावेळेचा इतिहास होता की त्या फलंदाजाने षटकार मारला होता. पाहूया आता काय होते, कारण 6 धावांची आवश्यकता आहे. आमचे 12वे खेळाडू खाली बसले, तिथे उभे राहिलेत. नाही, आता कसं झालं माहितीये का, जे खाली बसलेले ते खाली बसलेले, ज्याने तोंडामध्ये जे नख टाकलेले ना, तो नख कुरतडतोय. कोणी एखादा खुर्चीवरून उठला असेल ना, तो त्याला काय म्हणतो, बस 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 उठू नको, कारण हा चेंडू खूप महत्वाचा आहे. आता खूप काही होणार आहे.
कोणी हात बांधून उभा आहे, कोणी हाताची घडी घालून उभा आहे, कोणी खुर्च्या सोडून उभा आहे. सगळं काही आता मात्र जास्तीत जास्त मात्र जर कॅमेरामॅनला विनंती असेल की आपण प्रेक्षकापर्यंत कॅमेरा जर एकदा फिरवलं तर खूप बरं होईल. काही प्रेक्षक उभे असतील ना तर ते आता नुसते त्यांच्या टाचावर उभे राहिले असतील. कारण 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. गोल्डन षटकार येईल का? फलंदाज कोण आहे? मनोज मनोज तिवारी नाव ऐकून होतं. आता मनोज इकडे आहे मालबिडी संघामध्ये. पाहूया आता हाताला माती भीती लावून तयार आहे मनोज. विश्वगड संकेत काय करणार, काय करेल याचा काही भरोसा नाहीये. कारण काय करेल काय ठेवेल याचा काहीच भरोसा नाहीये. बघा जरा चेक करा पंच बरोबर आहे का, कारण आम्हाला तिथून काही कळत नाही. कसं आहे, ज्यावेळेस तुम्ही तिथे उभे राहता ना त्यावेळेस तुमची सावली मात्र त्या पेजवरती पडली नाही पाहिजे. आता मात्र काय होणार आहे, 1 चेंडू आणि 6 धावा. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. ओ या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते आणि सामना या ठिकाणी मात्र जय दुर्गा विश्वगड सामना जिंकतोय. कॉंग्रॅच्युलेशन जय दुर्गा विश्वगड. हार्ड लक हार्ड लक हार्ड लक. आई गावदेवी मालबिडी. चला लाईन अप करा लगेच डीजे 1 मिनिट. कारण मित्रांनो आई गावदेवी मालबिडी तुम्ही हारलेले नाही आहात, तुम्ही जिंकलेले आहात. तुम्ही या स्पर्धेमध्ये सर्वांचं मन जिंकलेलं आहे. का मन जिंकलेलं आहे तर त्याचं कारण एक आहे, फक्त आणि फक्त डिसिप्लिन. जरा आई गावदेवी मालबिडी संघासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तर जोरदार टाळ्या. मालबिडी संघाचं डिसिप्लिन